नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। मिरज शासकीय रुग्णालयातील आधुनिक सुविधांचं पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण। सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या आधुनिक सुविधांचं लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय। यामध्ये अत्याधुनिक लॉन्ड्री युनिट आणि पुरुष सर्जिकल सेमी अतिदक्षता विभागांचा समावेश आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसंच रुग्णालय प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते। या नव्या सुविधांमुळे सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा मिळणार असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय। तसंच शासकीय रुग्णालयात भविष्यात आणखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाहीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली आहे। वाढीव घरपट्टी विरोधात आंदोलन तीव्र, 20 जुलैला बोंबाबोंब आंदोलन, तर 4 ऑगस्टला शहर बंदचा इशारा। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं लागू केलेल्या वाढीव घरपट्टी विरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीनं घेतलाय। खनबागमधल्या कष्टकऱ्यांची दौलत इथं झालेल्या बैठकीत 20 जुलैला महापालिका मुख्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर मागण्या मान्य न झाल्यास 4 ऑगस्टला सांगली, मिरज आणि कुपवाड शहर बंद ठेवून महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आलाय। बैठकीत वाढीव घरपट्टीतील त्रुटी दूर होईपर्यंत नव्या दराची अंमलबजावणी आणि वसुली स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागरिकांच्या घरपट्टी, पाणीपट्टी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, रस्ते आणि अन्य नागरी समस्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र गुगल फॉर्म तयार करून तो महानगरपालिकेकडे पुराव्यासह सादर करण्यात येणार आहे। शहरभर 50,000 माहितीपत्रकांचं वाटप करून जनजागृतीही केली जाणार आहे। हे आंदोलन सर्वसामान्य करदात्या नागरिकांच्या हक्कासाठी असून व्यापारी, महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन कृती समितीच्या वतीनं करण्यात आलंय। सांगलीत आशा आणि गटप्रवर्तकांचा प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। सांगलीतील विश्रामबाग चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लाल बावटा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियन यांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सेवा देणाऱ्या आशा वर्कर्स शासनाच्या आरोग्य योजना प्रभावीपणे राबवत असल्या तरी त्यांच्या अनेक मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेनं केलाय। आशा वर्कर्सवर BLOचं काम सक्तीनं लादू नये, गटप्रवर्तकांच्या प्रस्तावाला केंद्र शासनाची लवकर मंजुरी मिळवून द्यावी, आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्याचे थकीत मानधन तात्काळ अदा करावे, प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित ड्युटी लावू नये, तसंच गुगल लोकेशन आणि फोटो अपलोड करण्याची सक्ती रद्द करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत। मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात नागरिकांना वाहतुकीतून मार्ग काढण्याची वेळ। शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात फुटपाथवर फळ विक्रेते, फेरीवाले आणि लहान व्यावसायिकांनी व्यवसाय थाटल्यानं पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे। त्यामुळं वाहतूक कोंडी वाढत असून अपघाताचा धोकाही निर्माण झालाय। पादचाऱ्यांसाठी उभारलेले फुटपाथ अतिक्रमणामुळे निष्प्रभ ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी अतिक्रमण विभागाला तातडीनं कारवाईचे आदेश दिलेत। याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, यापूर्वीही या ठिकाणी 1-2 वेळा अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होती, मात्र काही दिवसातच पुन्हा अतिक्रमण झालं। त्यामुळं संबंधित विभागाला तातडीनं पुन्हा कारवाई करण्याचे आदेश दिले असून नागरिकांना फुटपाथचा वापर सुरक्षित करता यावा यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील। मात्र केवळ अतिक्रमण हटवून हा प्रश्न हटणार नाही, नागरिकांचे असे म्हणणे आहे। फेरीवाले आणि लहान व्यापाऱ्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून पुनर्वसन केल्यासच कॉलेज कॉर्नर परिसरातील वाहतूक आणि पादचारी सुरक्षेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल। 15 ऑगस्टपर्यंत वार्षिक योजनेचे प्रस्ताव सादर करा, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश। सांगली जिल्हा वार्षिक योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षातील विकास कामांचा प्रस्ताव मान्यतेसाठी
15 ऑगस्टपर्यंत सादर करावेत. तसंच मागील वर्षातील प्रलंबित कामंही त्यापूर्वी सुरू करावीत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजूर निधीचा उपयोजनबद्ध, पारदर्शक आणि दर्जेदार वापर करून विकास कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित सांगली 2047 या संकल्पनेनुसार कामांचं नियोजन करण्यावर त्यांनी भर दिलाय. प्रत्येक विकास कामाला MHUID क्रमांक देऊन दुबार कामं टाळावीत. तसंच अनुसूचित जाती उपयोजनेतील निधी पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचेल याची दक्षता घ्यावी, असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. बैठकीत विविध विभागांच्या विकास कामांचा, निधी खर्चाचा आणि प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.